मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचा आजचा म्हणजेच 20 ऑगस्टचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, तुम्हा सगळ्यांच्या बऱ्याच जणांच्या कमेंट्स बरोबर निघाल्या बरं का. काय झालं ते ऐकत राहा. आजचा संपूर्ण तडकता फडकता खतरनाक असा एपिसोड ऐका. काल आपण पाहिलं होतं, नंदिनीला बसायच्या ऐवजी वसुआत्यालाच बसला धप. या सगळ्यामुळे आज रम्या चिडते बरं का. मानिनीने नंदिनीला मारायच्या ऐवजी वसुआत्याला का मारलं, या अनुत्तरित प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आज मिळणार आहे. मानिनी वसुआत्याला मारते आणि मोठ्याने ओरडते, का केलं वसुताई, का केलं असं सांगा. हे सगळं आत्ता आजच करायची तुम्हाला काय गरज होती वसुताई, का केलं तुम्ही हे. हा जाब मानिनी वसुआत्याला विचारत असते. वसुआत्या काहीच बोलत नसतात. मानिनी चिडते आणि म्हणते, बोला बोला ना वसुताई, बोला आता, का दात खीळ बसली तुमची, बोला तुम्हाला हे सगळं आजच करायची काय गरज होती. मग लगेच आता विक्रम मध्ये बोलतात आणि म्हणतात, अगं ए मानिनी, अगं तिने सांगितलं म्हणून हे उघडकीस आलं ना. मानिनी आता उत्तर देते, अजिबात नाही विक्रम, तुम्हाला काय वाटलं सगळ्यांना मला काही माहिती नाहीये. नंदिनी प्रेग्नंट नाहीये हे मला आधीपासून माहित होतं. जेव्हा मानिनी हे सगळं बोलते तेव्हा ढंग चिक म्युझिक वाजतं बरं का. पार्थ म्हणतो, आई हे काय सांगतेस तू. रम्या येते समोर आणि म्हणते, मामी अगं काय बोलतेस तू. नंदिनी जीवा तर एकमेकांकडे बघतच राहतात. खूप वेळ सगळ्यांचे चेहऱ्यावरचे ऍक्शन रिॲक्शन दाखवलेत बरं का. रम्या येते समोर आणि म्हणते, मामी हे काय बोलतेस तू. नाही नाही, चल चल, खोटं बोलतेस ना तू मामी, तुला हे सगळं माहितीच नव्हतं आधीपासनं. मला नाही वाटत तुला हे सगळं माहित असेल. पण मानिनी म्हणते, हो मला हे सगळं माहित होतं. माझ्या या 2 सुना आहेत ना रम्या, अगं त्यांच्यावर लेकीसारखं प्रेम करते ग मी. आता मानिनी असं बोलते तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं. आज ना प्रेक्षकांनो, नंदिनीच्या त्यागाची, समर्पणाची मानिनीने लाज राखली आहे. बघत राहा मंडळी, आजच्या एपिसोडच्या तुम्ही प्रेमात पडा. मानिनी नंदिनी समोर येते आणि तिच्या चेहऱ्यावरून हात फिरवते आणि म्हणते, जी खरी आई असते ना, तिला आपल्या मुलांच्या आयुष्यात नक्की काय सुरू असतं ना ते बरोबर कळत असतं. जीवा नंदिनी अनेक वर्षापासून नेहमीसारखे वागत नाहीये हे मला समजत होतं. दोघे जण मला सोनोग्राफीला पण कधी घेऊन गेले नाही. मी बऱ्याचदा म्हटले मला घेऊन जा, पण नाही घेऊन गेले पोरं. नंदिनीला कधी मळमळलं नाही, कधी पोटात दुखलं नाही ना, कधी पाय दुखले नाही तिचे. नंदिनी कधी मला पोटातल्या बाळाशी बोलताना पण दिसली नाही. हे सगळं मला कळलं जेव्हा मी आणि काव्या एक दिवस बोलत होतो. त्या दिवसापासून या सगळ्याला सुरुवात झाली. बघा मंडळी, मानिनीने आता सगळं काही सांगायला सुरुवात केली आहे की तिला हे सगळं कधीपासून कळायला लागलं. आता काव्याने सांगितलं होतं ना की वटपौर्णिमेच्या दिवशी जे काही तमाशा केला रम्याने खोट्या पोटाचा, तो सगळा तमाशा काव्या मानिनीला सांगताना दिसते. आता फ्लॅशबॅकचे एपिसोड बघा, मानिनीला हे सगळं कधी आणि कुठून कळलं. मानिनी सांगत असते की काव्याने मला सांगितल्यावरती मला त्या खोट्या पोटाबद्दल जरा उत्सुकता वाटली, म्हणून मी जीवा आणि नंदिनीचं कपाट चेक केलं. तेवढ्यात जीवा तिथे येतो बरं का प्रेक्षकांनो. आपण मागच्या भागांमध्ये पाहिलंच होतं. तेव्हा जीवा घाबरतो आणि मानिनीला रोखतो कपाट उचकण्यापासून. तेव्हा मानिनी काहीतरी कारण सांगते, अरे ते खोटं पोट पाहायला आले होते. त्याच वेळेला जीवा खूप सिरियस होतो आणि टेन्शन येतं त्याला. तेव्हा मानिनी त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव नोटीस करते आणि तिच्या लक्षात येतं की कुछ तो गडबड है. आणि त्याच वेळेला नंतर त्यांनी हाही सीन दाखवलाय की मानिनी या दोघांचं बोलणं ऐकते बरं का प्रेक्षकांनो. काल आपल्या एका ताईंची कमेंट होती, त्यांनी अगदी सेन्सिबल आणि जबरदस्त कमेंट केली होती बरं का. त्यांनी सांगितलं होतं की जीवा आणि नंदिनी जेव्हा एकमेकांबद्दल म्हणजे ते बोलतायत, म्हणजे नंदिनीने तिच्या मनातली कुचंबणा जीवाला सांगितली होती बघा, की तिला हे सगळं खोटं आता असह्य होतंय आणि तिला ओझं झालंय या सगळ्याचं. हे सगळं नंदिनी जेव्हा जीवाला सांगत होती ना, तेव्हाच मानिनीने हे सगळं ऐकलं होतं बरं का मंडळी. आणि त्याच वेळेला सगळं काही कळलं होतं मानिनीला की नंदिनी तिच्या मनावर केवढं मोठं ओझं घेऊन वाहतीये. नंदिनी सगळं सुरुवातीपासून बोलते ना जीवाला, जर हॉस्पिटलमध्ये माझं मिसकॅरेज झालं नसतं तर तर हे सगळं झालंच नसतं ना जीवा. जर तरच्या गोष्टी आहे, मी पोटावर पडले नसते, प्रेग्नन्सीच्या दुसऱ्याच महिन्यात माझं मिसकॅरेज झालं नसतं. जसं जसं नंदिनी बोलते तसं तसं मानिनीला सगळं कळतंय आणि मानिनीने तिच्या अश्रूंवरती कंट्रोल ठेवलाय बरं का मंडळी. तिला सगळं कळल्यावर खूप वाईट वाटतं. नंदिनी जेव्हा बोलते ना, जेव्हा मी आई होऊ शकले असते हो, पण माझ्या मिसकॅरेजबद्दल काव्याला कळू नये, तिच्या अभ्यासावर त्याचा परिणाम होऊ नये म्हणून मी हे सगळं लपवून ठेवलंय. ही लपवाछपी करायची मला गरजच नाहीये जीवा. दर महिन्याला मी का हे सगळं करू, माझ्यावर ओझं होतंय हो. मला आता ही खोटी चोरोटी सुद्धा करावी लागली. तुम्हाला माहित नाहीये जीवा, माझ्या नाकातोंडावर कोणीतरी उशी धरून ठेवली आहे असं वाटतं. जेव्हा आई माझ्या जवळ येऊन मला विचारतात ना, खूप त्रास होतो जीवा. काव्या बाबा चौकशी करायला येतात तेव्हा खूप त्रास होतो जीवा.
कळत नाही मला हे कधी संपणार आहे. मानिनीने नंदिनीच्या मनातली जी ही वेदना आहे ना प्रेक्षकांनो, ती एका वेगळ्या पॉइंटने बघितली, म्हणजे आईच्या दृष्टीने बघितली असं म्हणायला हरकत नाहीये. आणि त्यांना कळलं की फक्त आणि फक्त काव्याला त्रास होऊ नये, स्वतःच्या बहिणीसाठी हिने त्याग केलाय. खरं तर नंदिनीचा त्याग मोठा आहे, तरी सुद्धा सरोगसीवरती हे सगळे चिडलेत बरं का मंडळी. बघत राहा आजचा एपिसोड शेवटपर्यंत. आणि हो, तुम्हाला आवडल्यास प्लीज लाईक नक्की करा हां. नंदिनी आता हे सगळं जीवाशी बोलत असते तेव्हा अचानक मानिनीच्या हातून ती बॉटल खाली पडते आणि मानिनी आता तिच्या रूममध्ये निघून जाते. नंदिनी आणि जीवा जेव्हा बाहेर येतात तेव्हा त्यांना कोणीच दिसत नाही आणि त्याच वेळेला मानिनीने हे सगळं ऐकलेलं असतं प्रेक्षकांनो. काल आपल्या एका प्रेक्षकांनी कमेंट केली होती. आपले प्रेक्षक खूप स्मार्ट आहेत बरं का प्रेक्षकांनो. आता हे सगळं ऐकल्यावर मानिनीची काय अवस्था झाली, तिने आईच्या दृष्टीने विचार केला आणि तिला रिअलाईज झालं की आपल्या नंदिनीने खूप मोठा त्याग केलाय. पण आता हे सगळं ऐकून सुद्धा अर्थातच रम्या आणि वसू आता काय वेगळी रिॲक्शन देणार होत्या, त्यांची रिॲक्शन रास्तच होती प्रेक्षकांनो. रम्या आता मानिनीलाच ओरडते बरं का आणि म्हणते, काय ग मामी, अगं माझी आई खरं बोलत होती ना, मग तू तिला का मारलंस? नंदिनी प्रेग्नेंट नाही ही गोष्ट तर खरी आहे ना मामी. अगं मग तू माझ्या साईला मारलंस? त्या दिवशी सुद्धा नंदिनी खोटं बोलत होती, त्या दिवशी पण मामाने मलाच मारलं, आज सुद्धा ही नंदिनीच खोटी आहे, तरी पण तू आईलाच मारलंस मामी. अरे कशी माणसं आहात यार तुम्ही, खरं बोलणाऱ्या माणसाला मारता आणि ह्या असल्या खोटारड्या माणसांना पाठीशी घालता तुम्ही. अगं बोल ना मामी, कर ना, मान्य कर आज माझ्या आईची काहीही चूक नव्हती, ती काहीही खोटं बोलत नव्हती. नंदिनी खोटं बोलली काव्याशी, अख्ख्या घराला अंधारात या नंदिनीने ठेवलं, नंदिनीने सुद्धा विश्वासघात केला ना. तेवढ्यात मानिनी म्हणते, अगं ए रम्या, स्वतःची दुखरी जखम इतके दिवस झाकून ठेवून सुद्धा खोटं बोलली ती या घरात. अगं रम्या, खूप मोठं काळीज असावं लागतं यासाठी, हिम्मत असावी लागते एवढा मोठा त्याग करण्यासाठी, कळलं तुला रम्या? स्वतःचं बाळ गेलेलं असताना सुद्धा हे सगळं असं करणं सोपं नाहीये. हे सगळं नंदिनीने का केलं? काव्यासाठी, फक्त आणि फक्त काव्यासाठी केलं. वसुआत्या मात्र चिडीत चूप आहे बरं का प्रेक्षकांना. त्यांना कळलंय की त्यांचं काय चुकलंय आणि मानिनीने जो पहिला प्रश्न विचारला ना, तर त्या प्रश्नातच वसुआत्याला त्यांचं उत्तर कळलंय. वसुआत्याने हे सगळं मुद्दाम आदल्या दिवशी घडवून आणलंय, हे मानिनीला कळलं आणि हे वसुआत्याला पण कळलंय. त्यामुळे वसुआत्या चुपचाप बसलेल्या आहेत. मानिनी म्हणत असते, हे सगळं नंदिनीने काव्यासाठी केलं, तिच्या बहिणीची डिलिव्हरी, तिच्या बहिणीची परीक्षा नीट सुरळीत पार पडावी, तिच्या बहिणीची मानसिक अवस्था नीट राहावी ना म्हणून. अगं आम्हा सगळ्यांसाठी नंदिनीने त्याग केलाय रम्या, आणि हे फक्त आणि फक्त नंदिनीला जमू शकतं. अरे आपल्या कोणाला तर जमणार पण नाही हे सगळं, आपल्या सगळ्यात ताकद सुद्धा नाहीये हे सगळं करायची. आणि रम्या, स्वतःसाठी खोटं बोलण्यासाठी ना निडर व्हावं लागतं आणि दुसऱ्यांसाठी खोटं बोलायला निस्वार्थी व्हावं लागतं. मानिनीने निडर हा शब्द चांगल्या खोटं बोलण्यासाठी वापरलाय बरं का प्रेक्षकांनो. मानिनी म्हणत असते, अगं हे सगळं करण्यासाठी खूप मोठा त्याग करावा लागतो रम्या, फक्त आणि फक्त हे सगळं नंदिनीच करू जाणे. मानिनीने नंदिनीच्या त्यागाचा, समर्पणाचा मान ठेवला प्रेक्षकांनो. खरंच सासू असावी तर मानिनी सारखी. मानिनी म्हणत असते, हा सगळा त्याग तिने आपल्या घरासाठी, काव्यासाठी केलाय. हे सगळं सत्य तिने 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 लपवून ठेवलं, पण तुम्हा सगळ्यांना काय दिसलं? अरे तुम्हाला तिचं दिसलं ते खोटं पोट. तुम्ही थोडासा विचार करून बघा ना, आयुष्यात कधीही खोटं न बोलणारी ही मुलगी इतके महिने खोटं बोलते, म्हणजे तिचा श्वास किती किती कोंडला असेल. विचार करा जरा तिच्या अवस्थेचा. आता जेव्हा मानिनी हे सगळं बोलत असते ना, तेव्हा नंदिनी सतत रडते बरं का प्रेक्षकांनो. आता एकदम अचानक नंदिनीने मानिनीला मिठी मारली आहे. नंदिनीला पण रिअलाइज झालंय की मानिनीने तिच्या त्यागाचा आणि समर्पणाचा मान ठेवला. वसुआत्या तर बघतच राहतात या सगळ्यांकडे. काव्या आता नंदिनीला म्हणते, काय ग ताई, एवढी महत्वाची होते मी तुझ्यासाठी? नंदिनी आता पटकन काव्याकडे येते आणि काव्याला मिठी मारते. दोघी बहिणींना कळतं बरं का, या दोघींमध्ये किती प्रेम आहे. काव्याला पण आज रिअलाइज झालंय. आणि मंडळी, या मालिकेचा एक खतरनाक प्रोमो आलाय बरं का. आता ही नंदिनीच काव्याची प्री मॅच्युअर डिलिव्हरी करणार आहे. अरे बाप रे बाप, मालिका तर काय वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवली आहे बाबा यांनी. आता मानिनी जीवाजवळ येते, त्याच्या गालावरनं हात फिरवते. प्रत्येक जण आता काय काय बोलताना नंदिनी आणि जीवाला ते ऐकत राहा. आजचा एपिसोड शेवटपर्यंत बघत राहा प्रेक्षकांनो. काव्या आता नंदिनीच्या गालावरून हात फिरवते आणि म्हणते, ताई काय गो, एवढं सगळं तू माझ्यासाठी केलंस ताई? नंदिनी म्हणते, काव्या तू माझा जीव आहेस ग बेटा, अगं तुला काही झालं तर मी सहन नाही करू शकत. आता काव्या तिचे डोळे पुसते बरं का. नंदिनी म्हणते, हे बघ काव्या, माझं बाळ तर गेलं, पण तुझ्या बाळावर मी साधा ओरखडा सुद्धा नाही येऊ देणार बेटा. आता जेव्हा हे सगळं दोघी बहिणी एकमेकींशी बोलतायत ना, तेव्हा खूप भावूक झालेल्या असतात त्या आणि सगळेच जण. आता पार्थ म्हणतो, नंदिनी
तुम्ही हे चांगलं नाही केलं. आधी जीवाने ही गोष्ट लपवली आणि मग काव्याने. तुम्हीच माझ्या एकमेव 3 AM फ्रेंड होतात ना, आणि या मित्रापासून तुम्ही एवढी मोठी गोष्ट लपवलीत. मला वाटलं नव्हतं तुम्ही माझ्यापासून एवढं सगळं लपवाल. या जीवाच्या नादी लागून तुम्ही तुम्ही पण बिघडलात ना. काव्या पार्थला म्हणते, नाही पार्थ, आपण खूप मोठी चूक केली आहे. सॉरी ग नंदिनी ताई, सॉरी. तू तू हे सगळं माझ्यामुळे केलंस ना. काव्या कान धरून माफी मागत असते नंदिनीची आणि म्हणत असते, तू वेडी आहेस ताई, तू खरंच वेडी आहेस. अगं, हे सगळं काय करून बसलीस ग ताई तू. कोणामुळे हे सगळं, एवढं सगळं तुला करावं लागलं माझ्यामुळे. ताई ताई, मी सगळ्यांना सांगते, तुम्हा सगळ्यांना, की मागच्या जन्मीचं ना माझं पुण्य आहे, म्हणून मला तू एवढी चांगली बहीण मिळाली आहेस. काव्या हात जोडते आता आणि नंदिनीच्या पाया पडत असते. नंदिनी तिला धरते आणि पटकन मिठी मारते आणि म्हणते, नाही ग बेटा, नाही. दोघींचं प्रेम बघून प्रत्येकाचे डोळे पाणावलेत बरं का. खरंच प्रेक्षकांनो, नंदिनीसारखी बहीण असायला म्हणजे पुण्यच लागतं असं म्हणायला हरकत नाही. आजकालच्या या स्वार्थी कलियुगाच्या जगामध्ये कोणी कोणाचं राहिलेलं नाहीये हो. रक्ताची नाती सुद्धा पांढरी झाली आहेत. या सगळ्यात त्यांनी नंदिनीचा आदर्श ठेवला या मालिकेत, ते बघायला उत्तम वाटलं. आता नंदिनी काव्याचे डोळे पुसते आणि म्हणते, नाही काव्या, रडू नकोस. रामनवमीच्या दिवशी गुरुजी काय बोलले होते आठवतं ना तुला. म्हणाले होते की तुम्ही दोघी जणी सहोदर आहात, तुम्ही दोघी, असं बोलले होते गुरुजी. सगळं काही वाटून घ्या हं, असं बोलले होते ना बेटा. अगं, उन्हाळे पावसाळे सुख दुःख सगळं आपल्याला वाटून घ्यायचंय ना काव्या. माया सुद्धा ग, आपल्या डोळ्यातलं पाणी आणि सुख दुःख सुद्धा. काव्या, तुझ्या डोळ्यातलं पाणी माझ्या डोळ्यात आणि माझ्या चेहऱ्यावरचं हसू तुझ्या नावावर करायला मला काहीच वेळ लागणार नाही ग काव्या. मला हे सगळं करायसाठी कधी काहीच वाटणार नाही ग काव्या. फक्त जीवांसाठी माझा जीव कायम तुटत राहिला ग, पण जीवांनी माझी साथ कधीच नाही सोडली. पार्थ, तुम्हाला सांगते, खरंच लाख मोलाचा भाऊ आहे तुमचा. पार्थ आता जरा प्रेमाने चिडलाय बरं का, पण तो आता जीवाजवळ जातो आणि म्हणतो, काय करू मी या लाख मोलाच्या भावाचं. काय रे जीवा, किती वेळेला विचारलं होतं रे मी तुला, काही अडचण आहे का जीवा, काही प्रॉब्लेम आहे का तुला, काही असेल तर सांग मला. अरे एका शब्दाने पण बोलला नाही रे तू. अरे मी नसतो आलो तरी तुला निमंत्रणाची गरज होती का रे जीवा. ठीक आहे, माहितीये, मला माहितीये. तू ये आता पुढच्या वेळेला लाठीकाठी खेळायला ये. बघतो मी तुझ्याकडे आता. नाही, मी आता तुझ्यासाठी हरणारच नाही जीवा. आता हे सगळं जेव्हा दोघं एकमेकांशी बोलतात ना भावंड, तेव्हा त्यांच्या डोळ्यात ते पाणी आहे. खरं सांगू का मंडळी, आजचा जो भाग आहे ना, तो संपूर्ण तुम्हाला भाऊ करणारा दाखवलाय त्यांनी. पार्थ म्हणत असतो, जा आता, मी तुझा भाऊ नाहीये ना, बोलू नकोस माझ्याशी. जीवा आता डोळ्यात पाणी आणतो तेव्हा पार्थ पटकन त्याला मिठी मारतो बरं का. म्हणजे गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे हे सगळे वागलेत. प्रेक्षकांना कळलं का तुम्हाला गुरुजीची भविष्यवाणी. म्हणजे गुरुजीने सांगितलं होतं, काहीही संकट आली तरी तुम्ही एकमेकांची साथ सोडू नका, एकमेकांचे हात घट्ट धरा. जर आज मानिनीने नंदिनीवर अविश्वास दाखवला असता, अर्थातच त्यांचं घर कोसळलं असतं आणि आणखीन घरात टेन्शन्स आली असती. आपल्या माणसाला सांभाळून घेणं, सामावून घेणं हे प्रत्येकाचं कर्तव्य असतं. घरातल्या प्रत्येक लोकांचं हे सगळं त्यांनी आज अतिशय सुंदर पद्धतीने आपल्याला दाखवलंय आणि ऐकवलंय. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ना, ते मला प्रत्येकाने कमेंट करून सांगायचंय हा. तर बघा, आता पार्थ जीवाला माफी मागतो जीवाची आणि म्हणतो, काय रे जीवा, तुम्हा दोघांच्या मनात काय सुरू आहे हे नाही रे बघू शकलो मी, माफ कर रे भावा मला. जीवा म्हणतो, ए वेडा झाला का बडे भैया, मी तुला सॉरी म्हणतो रे. पार्थ म्हणतो, ए नाही रे वेड्या, तू नाही सॉरी म्हणायचं, उलट मी तुला थँक्यू म्हणेल रे. आणि नंदिनी, तुम्हाला सुद्धा थँक्यू. खरं तर तुम्हा दोघांना थँक्यू. मिसकॅरेज हा शब्द जरी ऐकला ना तरी काव्या थरथरायच्या. तुम्ही दोघांनी खूप मोठा त्याग केलाय. तुम्ही माझ्या काव्यासाठी, माझ्या बेबोसाठी खूप खूप मोठा त्याग केलाय. आमच्या बाळासाठी तुम्ही तुमची जखम लपवून ठेवली, सहन केली तुम्ही ही जखम. मी आयुष्यभर तुमच्या दोघांचा ऋणी राहणार आहे. तर आता लगेच जीवा म्हणतो, वेडा आहेस का बडे भैया, काय करतोय तू. काव्या म्हणते, खरंच हात जोडले पाहिजे तुम्हा दोघांपुढे. मी तर काय काय विचारलं नंदिनी ताईला, काय काय बोलायला गेले मी नंदिनी ताईशी. मला आता खूप त्रास होतोय ग ताई. मी तुला किती बोलले ग, तुला डोळ्याला लागत नाही का, तू तुझ्या पोटातल्या बाळाशी बोलत का नाही ग ताई. मी किती प्रश्न विचारले ग ताई तुला. मी तुला खूप खूप त्रास दिला ना ताई. स्वतःचं बाळ जगात नाहीये हा काटा तुला सलत राहिला ग ताई, आणि तरी सुद्धा तू 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 तुझ्या प्रेमाचा गुलाब सगळीकडे पेरत राहिलीस ग. तुझ्या आजूबाजूला सगळीकडे तू प्रेमानेच वागत राहिलीस. कशासाठी ग ताई. माझ्यासाठी, माझ्यावरच्या प्रेमापोटी ताई. का ग, कोण करतं ग ताई असं सगळं. असं म्हणून आता काव्या पुन्हा नंदिनीला मिठी मारते. आजचा एपिसोड त्यांनी खूप मोठा दाखवला बरं का प्रेक्षकांनो. आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला अगदी डिटेलमध्ये रिव्ह्यू मिळतोय, त्यामुळे लाईक करायला विसरू नका मंडळी. तुम्ही खूप भावूक झाला होतात ना. असो,
तर आता या सगळ्यांची दिलजमाई झाली आहे, पण आता विक्रमला खूप वाईट वाटतं. विक्रमला आठवतं की ते जीवाला ओरडले, त्याच वेळेला जीवाचं बाळ गेलं होतं प्रेक्षकांनो, आणि ते कॉन्ट्रॅक्टमुळे त्याच्यावर ओरडले होते आणि त्यांना सुद्धा आता खूप गिल्टी फील होतं. ते आता जीवाजवळ येतात बरं का, आणि जीवाची माफी मागतात. ते म्हणतात, जीवा सॉरी. आधी ते नंदिनी जवळ जातात, तिच्या गालावून हात फिरवतात आणि म्हणतात, नंदिनी काय ग बेटा, कुठून आणतेस ग एवढं बघ. आणि ते आता जीवाकडे येतात, त्याला जोरात चापट मारतात आणि म्हणतात, काय रे गधड्या, अरे ते क्लायंट हातात न गेलं म्हणून तुला मी किती बोललो रे तेव्हा. अरे मारलं पण रे तुला त्या दिवशी मी. अरे कसा वागलो रे जीवा मी तुझ्याशी. तुझ्यासाठी मी 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 त्या क्लायंटला त्याच्या त्या स्टडी रूमच्या डिझाईनसाठी मी तुला बोललो रे जीवा. अरे काय काय वागलो रे मी तुझ्यासोबत. अरे तू त्या दिवशी तुझं बाळ गमावून बसला होता रे, तुझं पोटचं लेकरू, आणि मी मी तुझ्याकडून काय अपेक्षा करत होतो तर ते तू डिझाईन बनवून द्यावं. काय बाप आहे रे मी. एकदा तरी बोलायचं असतं रे राजा माझ्या बरोबर, एकदा तरी बोलायचं असतं रे जीवा. अरे एवढ्या मोठ्या प्रॉब्लेमच्या मध्ये मी आलो. काय रे दीडशाण्या एवढा मोठा झालास तू, सगळे प्रॉब्लेम स्वतःच निस्तरायला लागलास. आता विक्रम त्याला पुन्हा एकदा चापट मारतात आणि पटकन त्याला घट्ट मिठी मारतात बरं का, आणि त्याच्या पाठीवरनं हात फिरवतात. अरे खरंच प्रेक्षकांनो, नकळतपणे ना टचकन डोळ्यात पाणी येतं बरं का. काय कलाकार हे ऍक्टिंग करतात यार, अमेझिंग. मला TTM आणि लग्नानंतरचे कलाकार प्रचंड आवडतात. विक्रम यांना अश्रू अनावर झालेले असतात बरं का, आणि ते आता पटकन जीवाला मिठी मारतात आणि म्हणतात, चुकलो रे बेटा, मी चुकलो. आता मिथून काका पण बोलतात बरं का. ते म्हणतात, दादा हो काय हो, आपली पोरं काय मोठी झाली तो. वहिनी बघा ना, आपली पोरं आपल्यापेक्षाही खूप मोठी झाली हो. खरंच हा जीवा. अरे जीवा तू तर आबाळ एवढा झाला रे, खूप मोठा झालास तू. तुम्ही तुम्ही ते मदर डेचा कार्यक्रम आखला होता ना, ती बाहुली कशी एका हातात फिरताना दाखवली ना तुम्ही, तसं ते सुख आहे ना, ते आपल्या घरातलं सुख एका हाताच्यातून दुसऱ्या हातातून फिरताना दिसलं रे. अरे अरे एवढं मोठा झाला का रे जीवा. अरे घरातल्या भावाची, अरे काकाची, कोणाचीच गरज पडली नाही का रे तुला हे सांगायला जीवा. अरे मानलं राव तुला, मानलं. हात जोडले जीवा तुझ्या समोर रे मी. काय रे जीवा, अरे एवढं कसं मोठं मन झालं रे तुझं. हात जोडले राव तुझ्या पुढे मी ना. आता तुमच्या सगळ्यांची ना नजर काढणार आहे, दृष्ट लागायला नाही पाहिजे तुम्हा सगळ्यांना. आता मिथून काका समोर येतात बरं का, आणि या सगळ्यांची दृष्ट काढत म्हणतात, इडापिडा टळो, घरच्यांची बाहेरच्यांची कोणाला नजर न लागो माझ्या माणसाला. थू थू करून ते आता त्या वसू आत्या आणि रम्याकडे बघतात. वसू आत्या चिडतात आणि म्हणतात, ए मिथून काय चाललंय तुझं. पण कोणी वसू आत्याला भाव देत नाही आता बरं का प्रेक्षकांनो. मिथून काका आता पुन्हा जीवाकडे येतात आणि त्याला घट्ट मिठी मारतात. खरंच नंदिनी आणि जीवाने जे काही केलं ते चुकीचं केलं असं आपल्यालाही आतापर्यंत वाटत होतं प्रेक्षकांनो, पण नंदिनीने काव्याच्या प्रेमापोटी हे सगळं केलंय, ही गोष्ट आज सिद्ध झाली आहे, आणि त्यामुळे घरच्या नातीचं त्याग आणि समर्पण जास्ती महत्वाचं वाटतंय. आता मिथून काका घट्ट मिठी मारतात जीवाला, आणि मंडळी जीवा आता नंदिनीला आवाज देतो. नंदिनी आता जीवाला घट्ट मिठी मारते. दोघांनाही आता त्यांनी केलेल्या त्यागाचं समर्पणाचं काहीतरी चीज झालंय असं वाटतं. पण या सगळ्या गोष्टीमध्ये मानिनीला सॅल्यूट आहे हा प्रेक्षकांनो. जर मानिनीने ही गोष्ट नसती समजून घेतली ना, तर मला नाही वाटत घरातल्या सगळ्यांनी समजून घेतली असती. त्यामुळे सांगते की घरातली बाई हा घराचा पिलर असतो बरं का प्रेक्षकांनो. या सगळ्यांची एकी बघून रम्या आणि वसू आत्याची बहुत जेली बरं का, बहुत जेली. आणि असंच असतं, जर आपल्या घरात एकी असली ना, तर बाहेरचे कुठलेही लोक आपल्या घराला फोडू शकत नाही, हे मात्र खरं आहे बरं का. त्यामुळेच प्रेक्षकांनो एक मोठं आणि महत्वाचं उदाहरण या मालिकेने ठेवलंय असं म्हणायला हरकत नाहीये. तर आजचा हा सुंदर आणि जबरदस्त असा एपिसोड इथेच संपला बरं का. आता उद्याच्या भागात बघा, नंदिनी आणि जीवा सांगायला जातात की मी आणि जीवानी चांगला निर्णय घेतला, आणि जीवा म्हणतो तो निर्णय सरोगसीचा आहे. त्यावर आता पार्थ म्हणतो, अरे पण त्यासाठी नात्यातली मुलगी लागते. पार्थने असं विचारल्या लगेच जीवा म्हणतो, अरे नात्यातलीच मुलगी आहे, सरोगेट मदर आमची आर्या आहे. आता हे विक्रम चिडतात आणि म्हणतात, सरोगसी हा निर्णय कोणाला विचारून घेतला तुम्ही, एवढा मोठा निर्णय. आता हे विक्रम चिडल्यामुळे वसू आत्या आणि रम्या खुश होतात. पण बघूयात आता नेमकं सरोगसीमुळे विक्रम नेमके का चिडले, काय रिझन असेल. आणि खरंच सरोगसीचा निर्णय यांनी खूप फास्ट घेतला बरं का मंडळी. हा एक मोठा निर्णय त्यांचा चुकीचा ठरू शकतो असं येणारे एपिसोड हे खूप ट्विस्ट आणि टर्ननी भरलेले आहेत प्रेक्षकांनो. त्यामुळे बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. आणि हो,
नवीन जो प्रोमो आलाय तो मी रिव्ह्यू तुम्हाला सुरुवातीलाच दिला. आता या प्रोमोचा रिव्ह्यू मी तुम्हाला समोर येऊन पण देईल लवकरच, प्रयत्न करते. पण बघा आता काव्याची परीक्षा आहे, उद्या आहे. आपण विसरता कामा नये आणि काव्याची प्री मॅच्युअर डिलिव्हरी होणार आहे त्याच वेळेला. त्यामुळे खूप जबरदस्त ट्विस्ट येणार आहे. बघत राहा लग्नानंतर होईलच प्रेम. मंडळी, आजच्या या एपिसोडबद्दल तुम्हाला काय वाटलं हे मला प्रत्येकाने कमेंट करून कळवायचं आहे बरं का. कसा वाटला तुम्हाला आजचा हा भाग? आणि प्लीज प्रेक्षकांनो, ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी चॅनलला आवर्जून सबस्क्राईब. उद्याचा एपिसोड पण खूप खास असणार आहे, त्यामुळे उद्या भेटूयात लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या नवीन आणि जबरदस्त अशा एपिसोड रिव्ह्यू मध्ये. तोपर्यंत मंडळी काळजी घ्या बरं का स्वतःची. टेक केअर. धन्यवाद.